विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आजपर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते फायनली टाइम टेबल आलंय। AA-CCC चे जे काउन्सिलिंग शेड्यूल आहे ते आत्ताच अपडेट झालंय AA-CCC च्या वेबसाईटला आणि आपल्याला दिसतंय की जे रजिस्ट्रेशन आहे ते 22 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत आपल्याला दिलंय की तेव्हापर्यंत आपण करू शकतो। चॉईस फिलिंग पण आपण 26 ऑगस्ट पासून ते 1 सप्टेंबर पर्यंत करू शकतो। सर्वात आधी मी तुम्हाला सांगते AA-CCC चं रजिस्ट्रेशन कोणी केलं पाहिजे। आता ज्या मुलांना स्कोर कमी आहे त्यांना वाटतंय की आपला नंबर तर महाराष्ट्रात लागणार नाही आणि ऑलरेडी खूप लोकांनी जे ते कट ऑफ ऑलरेडी बनवले आणि त्यात आम्ही पण आमच्या यूट्यूब चॅनलला जे कट ऑफची लिस्ट आहे किंवा कट ऑफ जे काही आहे प्रायव्हेटचं कट ऑफ प्लस गव्हर्नमेंटचं कट ऑफ लास्ट राऊंडचं प्लस फर्स्ट राऊंडचं कट ऑफ ते सर्व अपडेट केलंय, अपलोड केलंय आपल्या यूट्यूब चॅनलला, तिथे तुम्ही बघू शकता। पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपला नंबर इथं नाही लागू शकत तर आपल्याला बेस्ट ऑप्शन काय, तर आपण AA-CCCचं AA-CCC जी वेबसाईट आहे त्यावर आपण रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, ज्याचं आपल्याला आता जे शेड्यूल आहे रजिस्ट्रेशन डेट आहे ती आली आहे। तर आपली जी BMS किंवा BHMS ची काउन्सिलिंग ती स्टार्ट झाली आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो आणि महाराष्ट्राची जी बने लवकरच अपडेट येईल, कारण जेव्हा AA-CCCचा पहिला राऊंड संपतो ना तेव्हाच लगेच महाराष्ट्राची जी अपडेट आहे ती लगेच येते आणि नंतर MP ची अपडेट येते। म्हणजे महाराष्ट्राचा आधी पहिला राऊंड होईल, नंतर MP चा जो आहे तो राऊंड होईल। आणि मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की आपली जी काउन्सिलिंग आहे ती ऑगस्ट लास्ट वीक पर्यंत होऊ शकते आणि ती स्टार्ट झाली आहे। तर आता तुम्हाला काहीच चिंता करायची गरज नाही आहे। जी काउन्सिलिंग आहे AA-CCC म्हणजे जी आयुष काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो, जिच्यात BMS, BHMS, BUMS आणि BPTH इन्क्लूड राहतं, म्हणजे ग्रुप बी ज्याला आपण म्हणतो, ग्रुप ए ऑलरेडी MCC वेबसाईट राहते, तर ग्रुप बी साठी AA-CCC खूप महत्त्वाची वेबसाईट आहे। आता तुम्हाला काय करायचं ते मी सांगते, कारण काउन्सिलिंग तर ऑलरेडी स्टार्ट झाली आहे, आता तुमच्याकडे वेळ नाही आहे। तर आता तुम्ही प्रेफरन्स लिस्ट तुमची जी काही रेडी ठेवा। तुम्ही कोणत्या काउन्सिलरसोबत कॉन्टॅक्ट केला असेल तर त्यांना सांगा की आम्हाला चॉईस फिलिंगची जी डॉक्युमेंट लिस्ट आहे ती पाठवा आणि आमच्याशी ज्यांनी कॉन्टॅक्ट केला आहे त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलं आहे की कोणत्या डॉक्युमेंटवर म्हणजे कसं तुम्हाला चॉईस फिलिंग करायची, कशी प्रेफरन्सेस बनवायची आणि आम्ही त्याला ते PDF पण प्रोव्हाइड केली आहे की ते त्यांची जी चॉईस फिलिंग आहे, त्यांची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ते भरून आम्हाला टाकू शकतात। कारण आम्ही स्वतः ज्या मुलांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांचं आम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करतो प्लस चॉईस फिलिंग करतो, मग ते AA-CCCला असो की CET सेलला असो। जर तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नसेल किंवा जर तुम्ही अजूनपर्यंत पेड काउन्सिलिंग घेतली नसेल तर तुम्ही आम्हाला नक्की लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करू शकतात, कारण ऑलरेडी आता शेड्यूल आलं आहे तर सीट्स खूप लवकर फुल होतील आणि कॉन्टॅक्ट खूप लवकर होतील। तर म्हणून एक फक्त व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा, तुम्ही कॉल्स पण करू शकतात, कारण शेड्यूल आले तर आपण लवकर घाई केली पाहिजे। तर तुम्ही एक नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा, मी तुम्हाला नंबर सांगते। फक्त तुम्ही जास्त घाई करू नका, वारंवार कॉल करू नका, कारण ते डिस्टर्ब होतं आणि मग नंतर आम्हाला पण जमत नाही तुमच्याशी इतकं कॉन्टॅक्ट करायला किंवा बोलून घ्यायला। तर तुम्ही 8275518480 या नंबरवर कॉल करू शकतात किंवा तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज पण ड्रॉप करू शकतात, एक स्कोर कार्ड सेंड करा किंवा तुम्ही फक्त एक मेसेज टाका की आम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे फॉर BMS, AA-CCC किंवा CET सेल, जे काही तुम्हाला महाराष्ट्र स्टेट वाईज घ्यायची आहे की AA-CCC थ्रू घ्यायची आहे ते तुम्ही मेसेज टाकू शकतात। आणि आम्ही ऑलरेडी जे डीम सीट्सचे किंवा जे MP कॉलेजेस आहे किंवा जे महाराष्ट्राचे कॉलेजेस ते ऑलरेडी बघितले आणि बाकीचे काउन्सिलर्स ते 50,000 घेतात, आम्ही तेवढी फीस घेत नाही, आम्ही खूप कमी फीस घेतो आणि खूप कमी फीसमध्ये आम्ही तुमच्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्याकडे इंडिव्हिज्युअल लक्ष देऊन आम्ही पूर्ण तुमचा अलॉटमेंट लेटरपर्यंत किंवा तुमच्या ॲडमिशनपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती पूर्णच्या पूर्ण आम्ही स्वतः करतो। तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे आणि तुम्हाला काहीच ताण घ्यायची गरज नाही आहे आणि बाकी काउन्सिलर्स तुमची कॉल पण उचलणार नाही, पण आम्ही 24/7 तुमच्याशी अपडेटेड वेमध्ये कॉलवर बोलून घेतो, प्लस जी काही नोटीस आहे ती तुम्हाला टाईम टू टाईम सेंड करतो आणि तुम्हाला मेसेज करायची वेळ येईल एवढी आम्ही वेळ येऊ देत नाही। AA-CCCची काउन्सिलिंग कोणी केली पाहिजे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। ज्यांचा स्कोर 250 किंवा 300 पर्यंत असेल त्या लोकांनी AA-CCCची काउन्सिलिंग नक्की करा, त्यांनी रजिस्ट्रेशन नक्की करा, ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन तरी करा। तिथं तुमची जी तयारी आहे ती 50,000 भरायची राहायला पाहिजे, कारण 50,000 जे आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट राहतं AA-CCCला, प्लस तुम्ही 5,000 तर तुम्हाला भरायचे, जे 5,000 कसले आपल्याला जे रजिस्ट्रेशन फी राहते कॅटेगरी वाईज तर नाही राहत, 5,000 तुम्हाला भरावेच लागतात, तर 5,000 तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावीच लागेल, जी की नॉन रिफंडेबल राहील। पण हे 50,000 जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते तुम्हाला रिफंडेबल राहील, ते तुमच्यापर्यंत 3 किंवा 6 महिन्यात परत येऊन जाईल। पण आता तरी आपल्याला तेवढी तयारी राहिली पाहिजे आपली की आपण 50,000 भरू, कारण आपल्याला आत्ता तरी सिक्युरिटी डिपॉझिट त्यांना देणं गरजेचं आहे आणि आत्ता आपल्या बँक अकाउंटमध्ये किंवा आपल्या फोनपेमध्ये आपण जिथून पण ट्रान्सफर करणार आहोत तिथं आपली 50,000ची रक्कम बँक बॅलन्स राहिला पाहिजे, तर आपण ते रजिस्ट्रेशन जे आहे ते नीट करू शकतो। आणि
आता त्या मुलांनी करावी ज्यांचा स्कोर 250 to 300 आहे, ज्या मुलांचा स्कोर अराउंड 180 किंवा 200 पण असेल आणि त्यांना वाटतंय की ते डीमला पैसे भरायला तयार आहे, जसं पुण्याचं डी वाय पाटील राहिलं, मुंबईचं डी वाय पाटील राहिलं, नंतर भारतीय विद्यापीठ आहे, तर ह्या कॉलेजेसमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायची आहे किंवा त्यांना 6 ते 8 लाख ते देऊ शकतात वार्षिक फी BMSसाठी, तर त्यांनी AACCचं रजिस्ट्रेशन नक्की करा. बाकी AACCमध्ये जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे प्लस गव्हर्नमेंटचे जे 15% कोटा सीट्स आहेत ते पण अवेलेबल राहतात, तर इतर स्टेटवाले पण मुलं AACC थ्रू महाराष्ट्रात ॲडमिशन घेऊ शकतात, जसं MCC MBBS BDSसाठी राहतं. आता आपण एकदा डेट्स चेक करून घेऊ, कारण जर तुम्ही एक पण डेट मिस आउट केली ना तर तुमचं पूर्ण जे पुढचं शेड्यूल आहे ते पूर्ण मिसमॅच होईल. कारण एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं विसरले म्हणजे तुमचं पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग पण गेली. आणि AACCचं का महत्त्वाचं राहतं टाइम टेबल, कारण जर तुम्ही पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन नाही केलं, जर तुम्ही सेकंड राऊंडला गेलं तर तुमच्या हातात जी सीट भेटणार होती ती पण आता सुटली आहे, तुम्ही असं समजून घ्या. कारण AACCला पहिल्याच राऊंडला कट ऑफ कमी राहतो, दुसऱ्या राऊंडपासून जे ते कट ऑफ वाढत जातो. डीम कॉलेजचं कधी पण हीच गोष्ट राहते की पहिल्या राऊंडला कट ऑफ खूप कमी राहतो आणि सेकंड थर्ड राऊंडला तो खूप वाढत जातो, की आपला नंबर जर लागत होता फर्स्ट राऊंडला तो आपल्या सेकंड किंवा थर्ड राऊंडला लागणार नाही. म्हणून जर तुम्हाला डिसाईड करायचं आहे तर तुम्हाला लवकरात लवकर डिसाईड करावं लागेल, तुम्हाला लवकर ही तयारी ठेवावं लागेल. एक तर तुम्हाला BMS घ्यायचं की BHMS घ्यायचं, आधी कोर्स डिसाईड करा, तुमचा बजेट डिसाईड करा आणि तुमचा स्कोर तर तुम्हाला ऑलरेडी दिसतोय, तर त्याच्यावरून तुम्हाला अर्धे गोष्टी क्लॅरिफाईड असतील की आपल्याला आता काय करायचं आहे पुढे. रजिस्ट्रेशन पेमेंटची डेट तुम्ही बघताय की 22 ते 1 सप्टेंबरपर्यंत आहे, चॉईस फिलिंग 26 ऑगस्ट टू 1 सप्टेंबरपर्यंत आहे. प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट जे ते 2 ते 3 पर्यंत होऊन जाईल, म्हणजे एकच दिवस त्यांनी दिला आहे प्रोसेसिंगसाठी. पब्लिकेशन ऑफ रिझल्ट कधी पब्लिश होणार आहे, 4 तारखेला पब्लिश होतील. आणि रिपोर्टिंग म्हणजे आपल्याला ॲडमिशन किंवा फ्री एक्झिट घ्यायचं असेल किंवा अपग्रेडेशन करायचं असेल तर ते आपल्याला कधी करता येईल, तर ते 5 सप्टेंबरपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत करता येईल. आता व्हेरिफिकेशन ऑफ जॉईनिंग जे कॅन्डिडेट्स ज्यांचं डाटा आहे की ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांचं व्हेरिफिकेशन कधी होईल, 13 ते 14 तारखेपर्यंत होईल. AACCसाठी काउन्सिलिंग घेणं का गरजेचं आहे, कारण आपण ऑलरेडी 50,000 भरतोय, 50,000 आपण सिक्युरिटी डिपॉझिट भरतोय आणि आपल्याला खूप काही रोज माहिती नाही राहत. आणि ते ब्राउचर राहतं 350 पेजेसचं, आपण ते एवढं वाचत नाही आणि त्याची एक लाईन इम्पॉर्टंट राहते, म्हणून आपल्याला काउन्सिलरची गरज आहे. कारण आपण जर एक पण स्टेप आपली चुकीची टाकली किंवा आपण एक पण चुकी केली तर आपली जी हातातली सीट आहे ती तर जाईलच, पण आपले जे 50,000 आहे ते पण जातील. म्हणून ह्या थोड्याफार रकमेमुळे जे काउन्सिलर्स घेत आहे, जे काउन्सिलर्स त्यांची पेड फी घेत आहे पेड काउन्सिलिंगची, तर तेवढं तुम्ही बघू नका, नाहीतर तुम्ही जास्त खड्ड्यात पडाल आणि जास्त तुम्हाला एक तर सीट पण गमावे लागेल आणि प्लस तुम्हाला तुमचे 50,000 पण रिफंड भेटणार नाही, ते पण तुम्हाला भरावे लागतील. म्हणून काही पण करा, पण एक चांगला काउन्सिलर शोधा, त्याची फीज द्या, त्याला एक तुम्ही सर्व डिटेल्स एक्सप्लेन करा आणि त्याला सर्व करू द्या. इन शॉर्ट म्हणजे स्वतः काही करायची घाई करू नका. जर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलर शोधला नसेल तर नक्की करा. आणि खूप लोकांनी तर आधीपासूनच ठरलेलं राहतं की आम्हाला यांच्याकडे काउन्सिलिंग द्यायची आहे, तर त्यांचं खूप चांगलं राहतं, कारण त्यांना टाईम टू टाईम नीट अपडेट्स भेटत राहतात, त्यांना सर्व अपडेट्स भेटत राहतात त्यांच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग. त्यांना वेबसाईट्स पण सर्व माहीत राहतात की आम्हाला इथं करायचं आहे की तिथं करायचं आहे. आता मार्क्सच्या अकॉर्डिंग सर्व रजिस्ट्रेशन जे ते होत राहते. इन केस तुमचे मार्क्स कमी तर तुम्ही AACCC रजिस्टर करणार, तुमचे मार्क्स जास्त आहे तुम्ही CET सल्ला करणार, जर तुमचे मार्क्स अजून कमी आहे तर तुम्ही IQ कोटा भरणार, जर अजून कमी तर NRI कोटा भरणार, जर अजून कमी तर MPG स्टेट काउन्सिलिंग करणार. ते हे खूप ऑप्शन्स राहतात. जर तुम्हाला ठरलं आहे की तुम्हाला नंबर लावायचाच आहे BMSमध्ये तर तुम्ही फक्त एक काउन्सिलर नीट शोधला पाहिजे. आता आपल्याला ऑलरेडी पेमेंट फॅसिलिटी त्यांनी दिली आहे. नंतर हे जे सेकंड राऊंडचं शेड्यूल आहे हे थोडं पोस्टपोन होऊ शकतं, कारण आतापर्यंत MCCचे जे 6 वेळेस एक्सटेंड झालं आहे, तर आपण हेच शेड्यूल राहील असं म्हणू नाही शकत. हे जर पोस्टपोन झालं तर हे शेड्यूल पण चेंज होईल. आता जे आपलं सेकंड राऊंडचं शेड्यूल दिलं आहे त्यांनी ते रजिस्ट्रेशनचं 17 ते 22 सप्टेंबर त्यांनी सांगितलं आहे आणि चॉईस फिलिंग किंवा चॉईस लॉकिंग जे ते 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत आपण करू शकतो. नंतर आपलं जे राहिलेलं प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट आहे ते 23 ते 24 पर्यंत होऊन जाईल. पब्लिकेशन ऑफ रिझल्ट जे ते 25 तारखेला होईल. रिपोर्टिंग ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूट जे आहे ते 26 ते 3 तारखेपर्यंत 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही करू शकतात. आणि हे जे नंतर डाटा जे सेग्रिफाईड होतं तो 4 ते 5 ऑक्टोबरपर्यंत होऊन जाईल, म्हणजे एक दिवस लागतं, काही जास्त लागत नाही आहे. आणि नंतर त्यांनी परत स्टे वॅकन्सी राऊंडचं पण दिलं आहे, तर हे पूर्ण शेड्यूल तुम्ही बघू शकतात. हे मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मी अपलोड केलं आहे, तर तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण ऑलरेडी सीट्स लवकर फुल होत आहे आणि खूप लिमिटेड सीट्स आहे. तर तुम्हाला जर वाटतंय की तुमची काउन्सिलिंग आम्ही केली पाहिजे आणि त्यात रजिस्ट्रेशन पण आम्ही केलं पाहिजे, चॉईस फिलिंग पण आम्ही केली पाहिजे, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, आम्हाला त्या नंबरवर कॉल करू शकतात किंवा जस्ट मेसेज ड्रॉप करा, तो पण आम्ही बघू. फक्त आम्ही QR कोड सेंड करू, तुम्ही जे काही पेमेंट आहे ते टाका, फीज जे आहे ते टाका. आमची खूप थोडीफार फीज आहे, तर तुम्हाला जर ते चालत असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी लवकर अप्लाय करा
आणि नंतर आम्ही तुमची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करू. आम्ही एक तर तुम्हाला सर्व जे कॉलेजेस आहेत ते पाठवू जे तुमच्या कट ऑफच्या अनुसार आहे. म्हणजे बाकी कॉलेजेस तुमच्या फिरून फायदा नाही ना, कारण तुमचा नंबर तिथं असं पण लागणार नाही आहे. तर जे तुमच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग जे कॉलेजेस आहे जे तुम्हाला लागणार आहे ते कॉलेज तुम्ही ह्या वेळात जो आहे ना, हा उरलेला वेळ ह्या वेळात बघून या. ह्या वेळात बघून आल्यावर तुम्हाला कोणतं कॉलेज आवडते ते आम्हाला सांगा. आम्ही तसं तर सर्वच कॉलेज टाकू, कारण कट ऑफच्या अनुसार कधीच कॉलेज टाकायचे नाही. सर्व कॉलेज तर तुमच्या कट ऑफच्या वरती पण असेल, जे गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व कॉलेज टाकून द्यायचे जेव्हा आपण चॉईस फिलिंग करतो. आणि नंतर आपल्याला जे लागेल ते लागेल, पण टाकायचे आपण सर्वच. कमी चॉईस टाकायचे नाही, जास्तच चॉईस टाकायचे, कारण आपले लागायचे चान्सेस तेवढेच वाढून जातात. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे ते टाइमली भेटणार आहे. धन्यवाद.